नमस्कार. फूड पिन मेघामध्ये आज आपण कैरीचा मेथांबा कसा करायचा ते बघणार आहोत. कैरीचा मेथांबा करण्यासाठी फार आंबट नाही, तर थोडीशी आंबट अशी कैरी वापरावी. तोतापुरी कैरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरी प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावी. त्यानंतर कैरीची साले काढून घ्यावीत. हा मेथांबा छान आंबट-गोड चवीचा होतो. कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. मधला जो बाट्याचा किंवा कोईचा जो भाग असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाहीये. हे बघा, या ठिकाणी कैरीच्या फोडी ह्या करून झालेल्या आहेत. आता एका कढईमध्ये कढई तापली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा मेथी टाकायची आहे. 3 ते 4 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या. आपण जे कैऱ्यांचे तुकडे केलेले आहेत त्यातले 4 ते 5 तुकडे फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गोडा मसाला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पाव चमचा हिंग, आणि आता आपण ह्या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी टाकल्या की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फोडणीमध्ये टाकलेले मसाले करपू नये यासाठी कैरीचे 4-5 तुकडे प्रथमतः आपण फोडणीमध्ये टाकून घेतले होते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे कैरी ही लगेचच शिजते. व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी वाफ घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर उघडून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून पोळी शिजल्या आहेत का चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, या ठिकाणी कैरीची फोड ही व्यवस्थित शिजलेली आहे. आता ह्या स्टेजला ह्यामध्ये अर्धा कप गूळ घालून घ्यायचा आहे. गुळाचे प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असतं. कैरी आंबट असेल तर गूळ जास्त लागतो आणि जर कैरी आंबट नसेल तर गुळाचं प्रमाण हे कमी लागतं. साधारण प्रमाण सांगायचं झालं तर कैरीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ हा लागतोच लागतो. गूळ घालून 1 ते 1.5 मिनिटं झालेली आहेत. गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे. या ठिकाणी आंबट-गोड चवीचा मेथांबा तयार झालेला आहे. तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. हा मेथांबा शक्यतो काचेच्या भांड्यात किंवा काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवावा, म्हणजे मेथांबा बरेच दिवस टिकतो. फ्रीजमध्ये ठेवला तर साधारणतः 8 ते 10 दिवस आणि बाहेर ठेवला तर 3 ते 4 दिवस हा मेथांबा सहज टिकतो. तर मग तुम्हीही हा कैरीचा मेथांबा करून पहा आणि मला तुमचे अनुभव कळवा. अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत खात रहा,
मजेत राहा. धन्यवाद.